तर सलामतोच्या नव्या एपिसोडमध्ये काय घेऊन आलोय आपण आज स्मिता? आपण काय घेऊन आलाय? नवा श्रावण महिना विषय आज खूप काही घेऊन आलाय. श्रावण महिना खूप काही घेऊन आलाय. खूप काही घेऊन आलाय म्हणजे एक तर खूप सण घेऊन आलाय, खूप मिठाई, खूप सेलिब्रेशन आणि खूप पाऊस आणि खूप मज्जा. हो आणि ना? पाऊस. आपण मला असा प्रश्न नेहमी पडतो, की हे जे आपल्याकडे वेगवेगळे सण असतात, आपल्याकडे बरेचसे सण हे एकत्र येऊन साजरे करायचे असतात. बरोबर आहे? म्हणजे बघ काय दहीहंडी असो, गणेशोत्सव असो, तिथपासून सुरुवात करून दिवाळीपर्यंत, रक्षाबंधन असो, की माणसांनी एकत्र यावं, एकत्र भेटावं, एकमेकांशी संवाद साधावा आणि मग मजा करत आनंदाची देवाणघेवाण करावी. अशा दृष्टीनेच ते सण आपल्याकडे साजरे करण्यावर भर असतो. तर ह्या घटनेचा की माणसं एकत्र येतात, संवाद साधतात, आनंदाची देवाणघेवाण करतात जे तू म्हणालीस ते. तर त्याचा आपल्या माणसाच्या मानसिकतेवर, मेंटल हेल्थवर कशा प्रकारे परिणाम होतो ह्याच्याबद्दल आपण आज बोलूया. आता सुरुवात कुठून करायची आपण? रक्षाबंधनापासून, गुहेपासून. आपण डायरेक्ट गुहेत जायचं आपण. डायरेक्ट गुहेत जाऊ. ओके. कारण माणूस माणूस म्हणून कसा घडला ह्याचे जे टप्पे आहेत त्यातला एक महत्वाचा टप्पा आहे की माणसाला सामाजिक भान आलं. त्याला असं जाणवलं की एकटं राहण्यापेक्षा 4 लोकांबरोबर राहिलो तर आपण जास्त सुरक्षित आहोत. म्हणजे हे आदिमानवाच्या ही काळापासून जाणीव आलेली आहे. ही जाणीव जेव्हा माणसाला झाली ती त्याच्या सर्व्हायव्हलच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची होती. की मी एकटा असेन तर मी शिकारी आहे. बरोबर आहे. अनेकांबरोबर असेल तर मी शिकारी आहे. ही जाणीव जेव्हा माणसाला झाली त्याच्यानंतर आपण एकत्र राहण्यासाठी आपल्याला एक समान धागा हवा. म्हणजे तू म्हणते सर्व्हायव्हल हवं असेल किंवा जगायचं असेल किंवा मरण टाळायचं असेल किंवा पुढे ढकलायचं असेल तर मला सोबत माणसं हवीत. हा. आणि मग ती का माझ्याबरोबर राहतील? तर एकदा भूक भागली आणि एकदा माणसाने थोडं पुढचं पाऊल टाकलं की जेव्हा तो सेटल झाला, शेती करायला लागला, घरदार आलं, माझी स्वतःची वैयक्तिक ठिकाणी राहू लागला. माझी वैयक्तिक मालमत्ता आली. त्याच्यानंतर मग मला जिवंत राहण्यासाठी दुसऱ्या माणसाची गरज शिल्लक नाही राहिली त्या प्रमाणावर. बरोबर. कारण मग प्रत्येकाचं कुंपण जेव्हा आलं, 4 दारं आली कडी कोयंडे आले, कुंपण आलं. कुंपण आल्यानंतर हे मी आणि माझं, हे तू आणि तुझं, ही जाणीव हळूहळू प्रबळ झाली. मग त्याच्यातून झगडे निर्माण झाले. मग दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची वृत्ती वाढीस लागली. कारण मुळात जंगलीच होतो ना आपण तेव्हा. बरोबर आहे. अगदी आता काही फार फरक पडला असं मला म्हणायचं नाही, फक्त जंगलीपणाच्या व्याख्या बदलल्या, पण त्यावेळेला तर आपण जंगलीच होतो. त्यामुळे मग मला हे माझं आहे तर तुझं पण मला हवंय. मग मी ते कसं घेणार? मी ते हिसकावून घेणार. सर्व्हायव्हलसाठी. सर्व्हायव्हल हे संपून गेलं. पण हाव वाढली. हाव वाढल्यानंतर फक्त मला माझं पुरत नाही, त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त छान आहे म्हटल्यावर मला ते पाहिजे. मग मी ते हिरावून घेणार. मग त्याच्यासाठी मी त्याच्याशी भांडीन, लढाया करीन, वेळप्रसंगी जीव घेईन. अशी सगळी सुरुवात झाली. सो दॅट वॉज अ व्हेरी ब्लडी एपिसोड. म्हणजे हे तू कोणता काळ म्हणतेस? आदिमानवाच्या ह्यातून बाहेर येऊन शेती करायला लागला माणूस, हळूहळू सेटल झाला. आणि माझं ही हजारो वर्षांपूर्वीचं जेव्हा माझं ही जाणीव डेव्हलप झाली त्याच्यानंतर माझं ते माझं पण तुझं ते पण मला हवंय, ही जाणीव कुठेतरी वाढीला लागली. त्याच्यातून खूप संघर्ष झाले, खूप उलथापालथ झाली जगामध्ये. अनेक संस्कृती उदयाला आल्या, लयाला गेल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर कसं असतं की प्रत्येक वेळी ना जी गोष्ट घडते ती कायम नाही घडत राहत. आपल्याकडे उत्पत्ती स्थिती लय असं म्हटलेलं आहे. काहीतरी निर्माण होतं, मग ते स्टॅटिक राहतं आणि मग ते लयाला जातं आणि मग त्यातून नवीन काहीतरी निर्माण होतं. तर माणसाच्या बाबतीत पण सुरुवातीचा काळ जरी हा संघर्षाचा असला तरी हळूहळू सांस्कृतिक दृष्ट्या कल्चरली माणूस डेव्हलप होत गेला. आणि तेव्हा त्याला असं कळलं की प्रत्येक वेळी आपल्याला संघर्ष करण्याची गरज आहे असं नाही. हिसकावून घेण्या पलीकडे जाऊन आपण शेअर करू शकतो. शेअर करण्याची भावना थोडी उशिरा आली जन्माला. ती सुरुवातीला होती,
ती सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट मधून आलेली होती. की सगळ्यांनी मिळून शिकार करायची आणि मग सगळ्यांनी मिळून ती वाटून खायचं. जेव्हा मालमत्ता आणि मी आणि माझं हे निर्माण झालं तेव्हा शेअरिंगची भावना थोडी मागे पडली. पण मग माणसाला पुन्हा एकदा ही जाणीव झाली की आपण असे नाही राहू शकत. आपल्याला आपले जे शेजारी आहेत त्यांच्याशी भांडण करण्याची गरज नाहीये. प्रेमाने त्यांच्याकडे गोडी त्यांचं भरपूर आहे, गुलाबी. माझ्याकडे माझं भरपूर आहे. हा. तर आता मला त्यांचं हिसकावून घेण्याची गरज नाही. हे झाल्यानंतर मग परत एकदा सहकार्याचा हात पुढे माणसाने देऊ. पुढे केला. पण मग ते उगाचच का होईल, कारण संशय होता. सुरुवातीला कुणीच पटकन विश्वास टाकत एकमेकाबरोबर नव्हतं. मिक्स होत नव्हतं, कारण इतिहास आहे तो आपला रक्तरंजित आहे. मग ते कसं एकत्र येणार आपण? तर मग एकत्र यायचं, नाचगाणी करायची, मग सगळ्यांना त्यासाठी एकत्र काहीतरी खायचं, निमित्त हवंय. प्यायचं. ते उगाचच का करू? तर हं. त्याच्यासाठी काहीतरी निमित्त हवं. आणि ते सगळ्यात चांगलं निमित्त हे कायम देवाशी निगडित आहे. देव माणसाने एकत्र आणतो. बरं. धर्म नाही, देव. हं. देव माणसाने एकत्र आणतो. की देवाच्या नावाने करायच्या असतील तर लोक गोष्टी सहजपणे करायचे करतात. आणि कदाचित अजूनही अजूनही कर. त्यातून हे सगळे सण आहेत त्यांचा जन्म झाला. म्हणजे त्यातून ते सगळं मग एकत्र येणं, सेलिब्रेशन्स किंवा एखादी काही म्हणजे पूजा असो किंवा एखादा विधी असो किंवा काहीही म्हणजे हां. म्हणजे मग त्याला तुम्ही धार्मिक जोड दिलीत ही एवढ्यासाठी की ते टिकून राहावं. टिकून राहावं यासाठी. बरोबर. हां. की थोडा देवाचा धाक पण असो आणि देवाचं प्रेम पण असतं. की मी गणपतीत हे असं नाही करू शकत. हा देवाचा धाक आहे. पण गणपती आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, एकत्र मोदक खाऊया, हां. एकत्र मजा करूया. हे मग हास्य विनोद होतात, थट्टा मस्करी होते. आणि मग त्याची माणसाला सवय झाली. म्हणजे ह्या सगळ्याचा माणसाच्या एकूण मानसिकतेवर किंवा विचारांवर एकंदर आपल्या आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर कसा म्हणजे चांगला परिणाम होतो मोस्टली 100%. तर तो कसा होतो आणि त्याने म्हणजे काय साध्य होतं? सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस वाढीस लागला. तो तुम्हाला सिक्युरिटी देतो की मी माझ्या घरात एकटीच आहे आणि आज माझं घर, माझे नातेवाईक 10 माणसांनी भरलेलं आहे. या दोन्ही जी माणसं असतात त्यांच्या ओव्हरऑल आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यात आपल्याला खूप फरक दिसतो. हे सोड, जी लहान मुलं 4 माणसांमध्ये मोठी झाली आहेत ती मुलं जास्त आनंदी असतात. याचं कारण सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस सहजपणे त्यांच्यात डेव्हलप होतो. की माझे आई वडील, आजी आजोबा आहेत आणि एखादं भावंड आहे, तर मग हे जे मी म्हटलं शेअरिंग ते आपोआप निर्माण होतं. मी पडले रडले तर पटकन आजी उचलून घेते किंवा बाबा मला खूपच ओरडले तर आजोबा हे नको रे तिला ओरडू असं सांगतात. त्याच्यात ती मुलं जी सिक्युरिटीची फिलिंग आहे त्याच्यासाठी तो सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस आवश्यक आहे. तर त्या पलीकडे जाऊन मग एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे काय, तर मग माझे नातेवाईक, मग ते आत्या, मामे, काका, त्यांचे कोणी मग नंदा, दीर, हे सगळं म्हणजे क्लोज फॅमिली सर्कल, एक्सटेंडेड फॅमिली सर्कल, हे friends झालं. त्याच्यानंतर मग मित्रमंडळ आलं की अशी माणसं की जी आपली नातेवाईक नाही आहेत पण ज्यांना आपण सगळ्यात पहिल्यांदा हाक मारतो. मग त्यांचं ऋण म्हणजे जिव्हाळ्याचं जे नातं बनलेलं असतं त्यांचं ऋण आहे आपल्याला काहीतरी की मला उद्या मी घरात पडले तर भले माझी बहीण येईल धावत पण सगळ्यात पहिली हाक मी माझ्या शेजारणीला मारेन. बरोबर. मग मी माझ्याकडे जेव्हा गणपती ठेवते तेव्हा मी तिला सांगते की या तुम्ही. बरोबर. त्यांनी ते नातं दृढ होईल. त्यांनी आपल्याला मेंटल पीस मिळतं की मी या जगात एकटी नाही. म्हणजे तू जे म्हणते सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस त्याच्याबरोबर एक सेन्स ऑफ सिक्युरिटी है ना, सिक्युरिटी की मी एकटी नाही, मला वाटलं तर हाक मारायला माणसं आहेत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, पण 10, 12, 15 भरपूर माणसं आहेत. आणि मला तशीच जर कधी गरज पडली तर ती सगळी माणसं धावून येणारी आहेत. ही एक सेन्स ऑफ सिक्युरिटी सतत माणसाला हवी असते. त्याला सोशिओलॉजीमध्ये याला वी फिलिंग म्हणतात. वी फिलिंग म्हणजे काय की आम्ही सगळे, वी म्हणजे WEV की आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही एका कुठल्या तरी धाग्याने
सांधले गेलेलो आहोत. हम्म. तर त्यातला सण हा खूप गोंडस धागा आहे. म्हणजे अनेक वेळा आपण असं म्हणतो की जी माणसं एरवी एकमेकाचं तोंड पण बघत नाहीत, पण ते गणपतीत येतात, हा उत्सव साजरा करतात एकत्र. किंवा 10 दिशांना पसरलेले नातेवाईक आहेत, पण वर्षातला एक दिवाळी ते सण पण- किंवा एक भाऊबीज किंवा ते वर्षातनं एकदा आहे. तरी त्या निमित्ताने का होईना आणि भेटतात. येतात बघ लोक, ओढी ओढीने येतात, येतात. म्हणजे एरवी मग मला वेळ नाही, मी नाही येऊ शकत असं म्हणणारी माणसं पण अच्छा हा गणपती म्हणजे जायला पाहिजे असं करून येतात. आणि अजून एक काय होतं माहिती का, की तो वर्षातनं वी लुक फॉरवर्ड टू इट, की ती वर्षातनं एक गोष्ट होणार आहे ना, मग 3 महिने 4 महिने आधी प्लॅनिंग होतं. मग आपण कधी भेटूया, कुठे भेटूया, कुठला दिवस आहे, मग वीकेंड आहे का, मग जास्त वेळ भेटायचं आहे का, मग मी खायला काय आणू, तू खायला काय आणणार, मग कुठले कपडे घालणार आहात तुम्ही, असं बरंच काय काय So, होतं त्याच्या माणसाला आनंद व्हायला सुरुवात झाली. हम्म. आनंद हम्म. प्लेजर नाही, हा. प्लेजर हे वेगळं आहे. बर. आनंद, हॅपीनेस, हम्म. इट इज अ सायकोलॉजिकल फिलिंग, हम्म. नॉट फिजिकल. की आपण खाल्लं की आपली डोपामिन लेवल वाढते, आपल्याला मस्त वाटतं, हे फिजिकल प्लेजर आहे. हम्म. पण मी माझ्या आवडत्या माणसांना भेटले की माझी ऑक्सिटोसिन लेवल वाढते बरं. आणि मला कनेक्टेड असल्याचा फील होतो. हे सायकोलॉजिकल आहे. आणि ह्या आनंदामध्ये मला असं वाटतं दोन्ही गोष्टी येतात, की मी कोणासाठी काहीतरी केलं, त्याचप्रमाणे कुणीतरी माझ्यासाठी काही केलं. मला हाक मारायला कुणीतरी माणूस आहे, पण अशी पण माणसं आहेत त्यांचा माझ्यावर इतका विश्वास आहे की ते मला हाक मारतील, ह्याने सुद्धा फरक पडतो. दिस इज अ व्हेरी सटल फॉर्म ऑफ ह्युमन इव्होल्युशन. उत्क्रांतीचा हा टप्पा आहे असं मी म्हणेन, की ज्या वेळेला माणसं सणांसाठी उत्सवांसाठी एकत्र यायला लागली आणि आनंद शेअर करायला लागली. बरोबर. दिवाळीत मला अजून आठवत आहे, कोठिंबा नावाचं गाव आहे कर्जत जवळ, तिकडे माझी आजी राहायची. तर प्रत्येक वर्षी दिवाळीत आम्ही तिथे जायचो. तर तेव्हा ना गावात एक 4च घरं अशी आपल्यासारखी म्हणजे सुसंस्कृत सुशिक्षित, बाकी तर तिथे राहणारे सगळे काय ते कुळं आणि शेतजमीन ते सुद्धा खूप छान साजरे करायचे हा उत्सव. ते मी तुला नंतर सांगेन. पण ही जी 4 घरं होती, तर सगळ्या बायका म्हणजे दिवाळीचा फराळ हा एकत्र केला जायचा नाही, तो एकत्र बनवला पण जायचा. अच्छा, म्हणजे तयारी करण्यापासून म्हणजे तुझ्याकडे आपण सगळ्यांच्या चकल्या करू, तुझ्याकडे आपण सगळ्यांच्या करंज्या करू, माझ्याकडे तुम्ही सगळ्या चिवडा करायला या. मस्त. म्हणजे पोळपाट लाटणी घेऊन सगळ्या बायका एकमेकीकडे फिरायच्या आणि मग ते सगळ्यांनी वाटून घ्या आणि मग ते वाटून घ्यायचं. किती आणि हे इतकं गोड होतं की मग तेव्हा मग त्यांच्या गप्पा व्हायच्या, गॉसिप व्हायचं आणि मग आणि मग एकमेकांबद्दल मनात काहीतरी किंतु असेल तर तोही कदाचित ते तर बोलून निघून जात असेल. होळी हा एक खूप वेगळा विषय आहे, ज्याच्यावर आपण बोलू तो शकतो. वेगळा. हो. पण आनंदासाठी की मला एकटीला चकल्या करायचा कंटाळा येईल, पण अजून 3 बायका आल्या की गप्पा मारता मारता त्या कधी होऊन कळलं कळत नाही. नाही, कळणार आणि नाही. त्याच्यासाठी काय एक चहाचा कप आणि काहीतरी फराळाचंच बनलेलं, मग ते नाही खायचं कारण ते नैवेद्यासाठी आहे. मग वेगळं काहीतरी बनवलं जातं. पण मग त्यानिमित्ताने आलेल्यांसाठी काहीतरी वेगळं केलं जायचं. एकदाच बनवलं. आणि त्याच्यात हिशोब नसायचे की चकल्या करायला कमी तेल लागलं आणि करंज्या तळायला जास्त तेल लागलं, तर मग असे हिशोब. म्हणजे मुळामध्ये बेहिशोबी वागणं ही माणसाची एक गरज आहे, ती सण उत्सव भागवतात. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की एरवी आपण फार हिशोबी वागत असतो. बरोबर आहे. की मी तुझ्या घरी येताना खाऊ, म्हणजे हे मी बघितलेलं आहे की लोक ना खाऊ घेऊन जाताना पण आपण कुणाकडे जातोय ह्याचा विचार बघतो. ही ह्युमन टेंडन्सी किंवा हे काय करायचा बॅलन्स. म्हणजे आता मंजिरी माझी खूप जवळची मैत्रीण आहे, तर मी तिच्यासाठी 2 पिशव्या भरून खाऊन येईन, पण ती आहे ना तिच्याशी माझी एवढी काय ओळख नाही, तर मी एक बिस्किटचा पुडा आणि एक चकलीचं पाकिट, एक गोडखवड एक तिखट खाऊ, संपलंय. मग मंजिरीकडे जाताना मी हा विचार करेन की तिला काय आवडतं. तात्पर्य असं आहे की एरवी आपण खूप हिशोबीपणे वागत असतो, पण सण म्हटला की पर्सेस आपोआप उघडले जातात. बरोबर. की गणपती होऊन जाऊ दे ना, वर्षात एकदाच करतोय असं दिवाळी आहे होतं. ना, मग नवीन कपडे करूया की कधीतरीच तर भेटतायत. तू म्हणतेस ते याच्यासाठी आधी आपण साठवून पण साठवून ठेवलेला की मला गणपतीत खर्च करायचा आहे, हम्म. दिवाळीत खर्च करायचा आहे. आणि हे
सगळ्या लेवल म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, मला माहितीये, ती अशी वर्षातनं असे थोडे थोडे पैसे एफड्या करते आणि ते एफडी बरोबर दिवाळीच्या आधी मॅच्युअर होईल अशा हिशोबाने करते. आणि वर्षभरात दर महिन्याला छोटी 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 एफडी 1,000 2,000 3,000 अशा एफड्या करते. म्हणजे बरोबर त्या तारखेला सगळ्या एफड्या तिच्या एका तारखेला मॅच्युअर होतात आणि मग ती खर्च करते. ज्याच्यातून आपल्याला आतमध्ये काय होतं असं तू विचारलेस मेंदू. हम्म, तर पहिलं तर म्हणजे खूप सारं डोपामिन मिळतं. हम्म, डोपामिन मेक्स यू फील गुड. हम्म. छान छान खातो आपण. हम्म. आता राखी पौर्णिमेला नारळी भात खातो. एक तर खाण्यापिण्याची रेलचेल, खाण्याचा थेट संबंध डोपामिन लेवलशी. बरोबर, छान छान खाणं. आणि की मोदक नुसतं बघितले आणि त्याच्यावर तूप घातलं की तो घमघमाट सुटला. आता जे तुला ऑलरेडी तोंडाला पाणी सुटलं नुसता विचार करून. ते डोपामिन आहे. किंवा घरामध्ये पुलाव बनतोय तर त्याचा जो वास, म्हणजे हे आनंद आपले पंचेंद्रियानं मिळणार आहे, जे आपल्याला सणांच्या दिवशी मिळतात. हे तर खायचे पदार्थ आहेत. आपण घरामध्ये देवाची मूर्तीची स्थापना करतो. हे गणपतीला बघून पण भरून येतं ना आपल्याला. तो आनंद खूप वेगळ्या लेवलचा आहे. अगदी. हा अशारीरिक आनंद आहे. त्याचा हा, म्हणजे त्याने काय आपल्याला- का होतं हे माहित पण नाही. ते होतं. काय होतं म्हणजे म्हणजे होतं ह्याच्यावर आपण ते सोडून द्यावं. हा. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळण्याची म्हणजे त्याची व्याख्या करू शकत नाही. आनंद समाधान ह्याच्या पलीकडे काहीतरी मिळतं. एक आहे की जेव्हा तुम्ही घरात मूर्तीची स्थापना करता, बाजूला उदबत्ती लावता, निरांजन लावता, त्याचा एक वेगळा गंध असतो जो सगळ्या वातावरणात भरून राहतो. ती एक व्हिज्युअल असतं वेगळं. बरोबर. आणि त्याचं म्हणतात ना काय जे माहोल. आपल्याला माहोल. हा, तर त्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मेंदूवरती हम्म. आपोआप होतो. हम्म. तर हे आपोआप म्हणजे काय, असं आपोआप काही होत नाही असं आपणच सतत नाही, सांगत असतो. आपोआप काही होत नाही. तर आपोआप म्हणजे काय की जो एक बौद्धिक पण कनेक्ट आहे. हम्म. फक्त इमोशनल तर आहेच हम्म. की गणपतीशी तर आहेच ना. आपल्या सगळ्यांचं एक काहीतरी वेगळं नातं आहे. लोक माझी लेक गणपतीशी गप्पा मारते. म्हणजे घरात गणपती आम्ही आणून ठेवला की ती म्हणते काय बरं आहेस ना बाबा, नीट गप्पा राहा मारणं, घरात. भांडणं, काळजी करणं. म्हणजे ती त्याला आज आल्यासच येते, तू खुश आहेस ना. मग मी तिला म्हटलं त्यांनी काय सांगितलं, तर म्हणाली नाही नाही, जरा मोदक बिदक समोर आले की मी जास्त खुश. बरं वाटेल जरा जीवाला, त्याच्याही जीवाला. तर हे जे आहे ना, आणि मग आधी तयारी, मग घराची साफसफाई. जी मुलगी एरवी अगं उठ घरात केर काढ असं म्हटलं की 57 मिनिटांनी उठून एवढासाच केर काढून म्हणते मी दमली आहे, ती गणपतीच्या वेळेला मात्र 2 दिवस सणकून काम करते. टेबल वर चढून वरती फिरती. हे जे आहे ना, ते जे वे फिलिंग आहे, तो जो कनेक्ट आहे, त्यांनी तुमच्या मेंदूला खूप उभारी मिळते. तर पहिलं तर आहे डोपामिन जे मिळतंच. ऑक्सिटोसिन. हल्ली ना ऑक्सिटोसिन म्हणजे काय माहितीये का तुला? त्याने काय सांग. ऑक्सिटोसिन हे तुम्हाला दुसऱ्या माणसाशी कनेक्ट करणारं हॉर्मोन, की मला ते आय फील कनेक्टेड टू यू, याचं कारण ऑक्सिटोसिन. आपण लहान बाळ बघितलं की ए किती छान, हे आपल्याला ऑक्सिटोसिनमुळे वाटतं. हॅपी फिलिंग, हॅपी कसं कनेक्टेड किंवा बीइंग कनेक्टेड, हा. हे फील देणारं हॉर्मोन ऑक्सिटोसिन. किंवा छोटी कुत्र्याची पिल्लं किंवा मांजराची पिल्लं बघितली की किती गोड आहे असं आपण म्हणतो, ते ऑक्सिटोसिन आहे. म्हणून लोक असं म्हणतात तू हे ऐकणार नाहीस माझं, पण लोक असं म्हणतात की एखादं तरी कुत्रा किंवा छोटंसं मांजरा, आपण पुढचा मुद्दा घेऊया. नाहीच ऐकणार मी हे. पण ते का पेट थेरपी नावाचा एक हल्ली प्रकार हो आहे. बरोबर तो आहे. का ऐकलंय आलाय? मी. की प्राणी तुम्हाला ऑक्सिटोसिनच्या लेवल्स तुमच्या वाढवतात, ज्याने तुम्हाला कनेक्टेड असल्याचा फील येतो. जे मी तुला मगाशी म्हटलं की माणूस एकटा नाही राहू शकत, सगळ्यांशी जगाशी डिस्कनेक्टेड राहून मी नाही राहू शकत, मग मी योगी. पण तेव्हा सुद्धा माझा तिकडे कनेक्ट असतो. बरोबर आहे. हो ना. तर बघ ज्ञानेश्वर होते ना, तर त्यांनी समाधी घेतली. बरोबर. तेव्हा ते गुहेत गेले, त्याने सांगितलं याचे दार लावा, मला आता ह्युमन कॉन्टॅक्ट नकोय. पण या लेवलला आपण पोचू अशी काही मला शक्यता नाही वाटत आहे, की आपल्याला कधीतरी माणसांचा कंटाळा येऊ शकतो. पण माणसं हवीच असतात. माणसं आपल्याकडे आली की आपल्याला बरं वाटतं, आपल्याला मजा येते, तो कनेक्ट येतो. आपला रुटीन जे आयुष्य आहे ना, ते आपण विसरतो. म्हणजे वेगळी माणसं, वेगळे विषय, वेगळे चेहरे, वेगळ्या वाईब. म्हणजे रुटीन पेक्षा वेगळं असतं ना. आता मोदक आपण रोज नाही खात ना, गणपतीतच फक्त खातो म्हणून मोदकांची मजा आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक प्रेम आहे. म्हणून प्रेम आहे. रोजच्या जेवणात जर आपण पोळी भाजी बरोबर मोदक वाढला तर काही दिवसांनी आपल्याला मोदकांची मजा नाही येणार.
बरोबर. तर हे जे रुटीन पासून फरक आपल्या मेंदूला हवा असतो, नाविन्याची हौस जी मेंदूला आहे, ती भागवण्याचं काम सण करतात. असं हा एक थोडकं हो सर. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, की आपण सण का साजरे करतो, की आपण रोज जे करतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण करतो. ते करायला आपल्याला मजा येते. बरोबर आहे. त्याने आपला मेंदू ताजातवाना होतो आणि मग आपण परत आपल्या रुटीनमध्ये परतायला मोकळे असतो. आणि म्हणजे त्यातून एक ऊर्जा म्हणा, पॉझिटिव्हिटी म्हणा, एनर्जी किंवा त्यातून जे काही आपल्या आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात काहीतरी छोटी-छोटी दुःख असतील किंवा काहीतरी नीट चालत असेल, एक त्या गोष्टींना निभावून नेण्याची ताकद सुद्धा यातनं मिळते. ताकद येते, बोललं जातं. म्हणजे सण समारंभाला लोक काय फक्त खाण्यासाठी येत नाहीत मोस्टली. म्हणजे तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण त्या पलीकडे जाऊन एकमेकाशी बोललं जातं, सुख-दुःख एकमेकाला सांगितली जातात. म्हणजे समस्या असतात किंवा जी काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर उत्तरच मिळतात असं नाही किंवा उत्तरं पाहिजेत म्हणून नसतं ते. शेअरिंग पण तर होतं. केवळ बोलण्यामुळे पण शेअरिंग होतं ना, की मी माझ्या घरात एकटे बसलेले असताना मी काय बोलणार कोणाला? पण आता आणि मोठी माणसं आलेली असतात, की तुझ्याकडे उद्या गणपतीत तुझ्या आत्या येतील, मावश्या येतील, ज्या वयाने थोड्या मोठ्या आहेत. त्यांच्याशी बोलताना आपल्याला एक वेगळी वॉर्म्थ, एक वेगळा विश्वास, एक वेगळी सिक्युरिटी जाणवते. ती पण सणांची देण आहे आपल्याला, की ते पण आता म्हातारे असतात, एरवी कदाचित येणार नाही, पण गणपतीला मी नक्की येईन हां, असं म्हणून ते येतात. म्हाताऱ्या माणसांचं एकटेपण संपवणारे पण सण असतात. आणि ह्याच्यात अजून पण एक असा छोटासा मुद्दा आहे, की रोजच्या आयुष्यात धावपळीच्या गडबडीत मी जरी फोन केला किंवा जरी भेटायला गेले, तरी तेवढ्या नाही होत ना. हां, म्हणजे तेवढं ओतून किंवा तेवढं आतून बोलणं होत नाही. नाही आपलं होत. रुटीन चालू असतं, 100 कामं डोक्यावर असतात, 10 गोष्टी करायच्या असतात, अजेंडे Absolute. असतात, काय डेडलाईन्स असतात, मीटिंग्ज असतात. त्याच्या गडबडीत आपण बोलू शकत नाही. पण जेव्हा असे सणावाराला जेव्हा भेटतो, सेलिब्रेशनसाठी भेटतो, तेव्हा आपण एक साधारण एक अर्धा दिवस, 1 दिवस, 3 दिवस असे जेव्हा एकत्र असतो, तेव्हा त्या सहज गप्पांमध्ये ते विषय येतात मांडले आणि जातात. मग वेगळं काहीतरी बोललं हां, जातं. म्हणजे आता आपण कथारसिस करूया असं करून ते होत कुठल्याही नाही. प्रकारची घाई पण नसते. कुणीतरी रडतं, कुणीतरी हसतं, मग कुणीतरी सांगतं, की मला ना जरा पैशाची निकड आहे. कुणीतरी असं म्हणतं, की "अय्या हा तुझा दागिना किती छान आहे, तुझी साडी किती छान आहे." मग आपल्याला बरं वाटतं. किंवा ना मी अमुक काहीतरी नवीन करणार आहे. मग हां. कोणतरी काहीतरी सजेशन देतं. करेक्ट. तर हे जे सगळं घडतं ना, ते खूप सहजपणे सणांच्या दिवशी घडतं. त्याने आणि दुसरं हा तर आहेच महत्वाचा मुद्दा, की अ, आपण आपली संस्कृती जपण्याचा आपण हा एक खूप मोठा भाग आहे ना, की आपलं म्हणून जे आहे ज्याला आपण सांस्कृतिक वारसा हा तर खूपच शासकीय शब्द झाला, पण ते खरं आहे, की आपल्याला आपली ओळख का मिळते, की मी गणपती म्हणजे मंजिरीकडे गणपती असतो हां. ही मंजिरीची एक ओळख आहे वेगळी. बरोबर. की मंजिरी थोडी म्हणजे आता ज्या तुझ्या बाकीच्या ओळखी आहेत, त्या पलीकडे जाऊन ही एक चांगली चांगली ओळख हां, आहे. ही एक चांगली ओळख आहे, की मंजिरीकडे गणपती असतो हां. तर आपण जाऊया तिच्याकडे. लोकं गणपतीत रादर आपल्याला भेटायला येतच नाही. ते गणपतीलाच भेटायला येतात. आणि हे आपण मला एक लक्षात आलेलं आहे. माध्यम आपण एक माध्यम असतो. आणि असे अनेक लोक आहेत म्हणजे ज्यांच्या घरात गणपती असतो त्यांना माहिती असेल की असे अनेक लोक आहेत जे कदाचित वर्ष अख्ख्या वर्षात बोलत नाहीत पण गणपतीच्या दिवशी गणपतीला न चुकता येतात हां. न चुकता. तर हे जे सगळं आहे ना, त्याच्यात खूप एक वेगळी गंमत आहे आणि आपल्या मेंदूला या सगळ्याचा खूप आधार आहे. म्हणजे मी आता विचार करते तेव्हा म्हणजे लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेबद्दल आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. पण टिळकांच्यामध्ये हा जो एक मानसोपचार तज्ञ लपून राहिला की होता, त्यांनी ते की सार्वजनिक वेळेची त्यांनी सवय- त्याला जे सार्वजनिक स्वरूप दिलं, की त्यानिमित्ताने लोकं एकत्र येतील, त्यानिमित्ताने चर्चा चर्चा घडतील, युक्ती त्यानिमित्ताने प्रबोधन होईल. म्हणजे सणांना प्रबोधनाशी जोडणं, हे केवढं ग्रेट थिंकिंग आहे. अगदीच. आता त्यातलं कितपत शिल्लक राहिलंय मला माहित आहे, पण तरीही आनंद आहेच. पण हा घरगुती आपल्या घरगुती ह्याच्यात आणि होतं ते. म्हणजे अगदी आम्ही अगदी मी आत्तापर्यंत मला असं आठवतंय, की गणपतीमध्ये सार्वजनिक गणपतीमध्ये मग नाटकं व्हायची. लहान मुलांच्या खेळाच्या स्पर्धा व्हायच्या. तेच सांगत की अन्नकोट काही आमच्याकडे लहान अन्नकोट स्पर्धा व्हायच्या, की मग जे का- बायका काहीतरी नवीन-नवीन पदार्थ बनवायच्या आणि मग त्याला बक्षिसं दिली जायची, की ह्याला पहिला नंबर, दुसरा नंबर. किंवा मुलं मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा. म्हणजे ह्याला पण एक
आपण म्हणतो ना स्टेज फ्राईट ती आम्हाला कधी आली नाही. तो का एक माहितीये? मार्ग की तुम्ही तुमचं काय ते जोखून घ्या. की लहानपणापासून समोर 50 माणसं बसली आहेत आणि ती आपली चेष्टा मस्करी करतात, तरी पण त्यांच्यासमोर उभं राहून बोलायची सवय आम्हाला सार्वजनिक गणपतीमुळे लागली. बरोबर आहे. की आम्ही बोलायला उभं राहायचो, मग कोणतरी शिट्टी वाजवायचं, "ए आली काय नामजोशी?" असं करून, "ए नीट बोल" असं करायचंय आणि त्यातही समोर उभं राहून टिच्चून न त्यांच्यासमोर घाबरता. बोलायचं न घाबरता. आपला विषय ती मांडायचा. सवय सहजपणे जी लागली, ते सार्वजनिक उत्सवांचं महत्त्व आहे. की होळीच्या दिवशी आमच्याकडे नेहमी असं असायचं, की खेळायला जो सगळ्यात शेवटी येईल ना, त्याला सगळे घेरून जास्त रंगवायचं. त्याच्यावरती रंगवायचे. हे बुलिंगच आहे ना एक प्रकारचं. पण त्याच्यात मजा होती. त्यामुळे बुलिंगची भीती नाही कधी वाटली. की हे माहितीच असायचं की आपण आता ह्याच्यात खाली गेलो कुचकेपणा ना, नव्हता. कुचकेपणा गंमत होती. की आपण आता खाली गेलो की लोक आपल्याला पूर्ण घेरणार आहेत. रंगवणार. हे माहिती असायचं. होळी हा सण तर म्हणजे मी तुला म्हटलं की त्याच्यावरती वेगळा एपिसोड का होईल? होळीच्या दिवशी बोंबा मारतात. होळीच्या दिवशी सगळं माफ असतं. मी तुला घाल शिव्या घालू शकते आणि तरीही आणि तरीही तू ते मनाला लावून घेत नाहीस. बरोबर. आज आपण कथार्सिसच्या गप्पा मारतो ना, की जे मनात तुमच्या जे काही निगेटिव्ह साचलंय ते व्यक्त करा. आपल्याला सगळ्यात महत्वाचं होळीच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी ही संधी दिली आहे की जे काही तुमच्या मनामध्ये वाईट असेल ते बाहेर सगळं व्यक्त काढून करा, टाका. मोकळे व्हा आणि नव्याने होळीमध्ये आपण म्हणजे खरं तर आता अगदी हिरव्यागार झाडांच्या फांद्या लावून लोक जाळतात, पण होळीचा मुख्य उद्देश आहे की पानगळ खूप झालेली जे असते, जुनं आहे जे ते गळून गेलेलं सगळं आहे. गळून गेलेलं आहे, ते एकत्र करून त्याची होळी करायची आणि ते संपवून टाकायचं. आपल्याकडे जसं मी तुला म्हटलं उत्पत्ती स्थिती आणि लयाला पण महत्व आहे ना, की ते सगळं लयास जाऊ दे आणि नव्याने सुरुवात करा. 15 दिवसांनी चैत्र लागतोय, तर त्या काळामध्ये सगळी जुनी भांडणं, हेवे दावे हे मोकळेपणाने एकदा बोलून भांडून संपवून टाका आणि नव्या वर्षाचं म्हणजे स्वागत जे हसत हल्ली मुखाने मॉडर्न करा. ह्याच्यात म्हणतात की कथार्स. निगेटिव्हिटी सोडा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करा. की तेच आहे ते. एक्सप्रेस ओपनली सगळं बोला. कथार्सिस हा शब्द आपल्याला वेस्टर्न सायकोलॉजीने दिला. त्या शब्दाची ओळखही नव्हती. तेव्हापासून आपण होळीला कथार्सिस करत आलेलो. बरोबर आहे. तर मेंदूचा आपण जे म्हणतो की थेट संबंध आहे तो ह्या इतक्या लेवलपर्यंत आहे की किती विचार केला असेल आपल्या पूर्वजांनी त्या सगळ्या सणांची मांडणी करताना. त्यांनी किती खोलवर विचार केला असेल. तो लोकांना कळणार नाही कदाचित म्हणून त्यांना उत्सवाचं स्वरूप दिलं. हा. पण ह्या सगळ्याच्या मागे मानसिक स्वास्थ्य पूर्ण माणसानं एकत्र आणून त्यांचं मानसिक स्वास्थ्य जपायचं हाच उद्देश असेल असं नक्की- मला वाटतं. नक्कीच. तर आपण पण आता म्हणजे श्रावण आपल्या सरलाय सगळ्या सणांकडे ह्या दृष्टीने बघायला आपण सुरुवात आणि केली पाहिजे. आपलेच असं नाही म्हणजे केवळ हिंदू कुठेही असं नाही, जा. तू कुठेही जा सण असले की लोकांना जिथे आनंद चार लोक होतो. एकत्र येतात आणि आनंद मिळवतात. हल्ली वाइब्स म्हणतात, व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाइब्स. तर ह्या पॉझिटिव्ह वाइब्स मिळवण्याचा हा किती सुंदर सगळ्यात उपाय बेस्ट आहे. पॉझिटिव्ह वाईब नाही का मिळत गणपती घरात गणपती असेल की तो घरात आहे हल्लीच आपण असतो ना, खुश होऊन जात. काहीतरी भारलेल्या अवस्थेत ते 2 दिवस जातात. मग तो किंवा- ते दोन दुसऱ्या दिवशी किंवा आषाढी एकादशीला जे लोक वारकरी असतात त्यांची जी एक म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण हल्ली लोकांना सारखं सांगत असतो की तुमच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये पॉज घ्या, पॉज घ्या. उसंत घ्या. ती उसंत तुम्हाला ती वारी देते आणि तिकडे बघ ना तो फील असतो की ते पूर्ण वेळ ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हे तू 100 वेळा म्हटलंस ना की तुझ्या डोक्यात बाकी काही येणारच दुसरं नाही. येतच नाही. मेंदूला डिफॉल्ट मोड मध्ये घेऊन जाण्याची क्षमता वारीमध्ये. आणि हे मी जे मगाशी जे म्हणत होते की दुसऱ्या दिवशी जेव्हा गणपती आपण विसर्जन करतो डोळ्यात आपोआप पाणी येतं. हा आपोआप. आणि ते दुःख नसतं. ते दुःख नसतं. पुढच्या त्याला वर्षी आपण लवकर काय यायचं. म्हणतो तो रिलीज असतो फक्त. Release असतो. तर हे वारीचं मी तुला म्हटलं हे खूप इंटरेस्टिंग आहे की तुमचा मेंदू आपण हल्ली आपल्याला प्रयत्न करावे लागतात डिफॉल्ट मोड मध्ये जाण्यासाठी किंवा प्राणायाम करा किंवा असं करा, जाताच येत नाही जाता अनेक येत लोकांना. नाही. तर ते किती सहजपणे घडतं ना. त्याला एक रिदम आहे, एक लय आहे, एक उच्चार वेगळ्या प्रकारे केले जातात आणि ते सामूहिकपणे आणि एकत्रितपणे केले त्यामुळे जातात. त्यातून जी वाईब तयार होते त्यातून जे व्हायब्रेशन तयार त्यातून होतं आयदर जे मिळतं किंवा जे निघून जातं निघून जातं. दोन्ही गोष्टी. त्यामुळे आपली वारी असो, आपला गणपती असो, दिवाळी असो, होळी असो, दसरा असो, या प्रत्येक सणामागे काही कुठला तरी एक सायकोलॉजिस्ट बसलेला असेल
निश्चितच. असं मला वाटतं. अगदीच. आणि ते म्हणून ते सण आणि आपल्याकडे असं होतं, की एखाद्या महिन्यात सण नाही असं होतच होतच नाही. म्हणजे प्रत्येक महिन्यात कुठून तरी आनंद मिळवा. मला असं वाटतं की आपल्याला रिसेट करण्याची क्षमता, रिबूट काय म्हणतात? रिबूट, रिसेट, रिबूट करण्याची डिफॉल्ट क्षमता. होतं ना हो ना? की आपली जी बॅटरी डिस्चार्ज Factory झालेली reset असते, करायची गरज आहे. आपली जी बॅटरी डिस्चार्ज झालेली असते ना, ती चार्ज करण्याचं काम ते सण करतात. सो आता भरपूर सण येत आहेत, भरपूर उत्सव येत आहेत, चालू आहेत, येणार आहेत. गणपती येतील, मग नवरात्र येईल, दसरा येईल, दिवाळी येईल. आपल्याकडे चालूच राहतं. चालूच राहणार. त्या सगळ्या सणांच्या तुम्हाला मागे सरसलामतो तर्फे खूप शुभेच्छा. खूप मजा करा, धमाल करा, मस्त राहा आणि मेंदूला रिबूट करा. आपलं हे नवीन चॅनल आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. अशा प्रकारचे मेंदूशी रिलेटेड आम्ही नवीन एपिसोड घेऊन येणार आहोत आता. वेगळे वेगळे युनिक वेगळे युनिक एपिसोड्स आणि आय एम शुअर तुम्हाला मजा येईल. तुम्हाला जर काही सुचत असतील तर आम्हाला कमेंट करून विषय जरूर सुचवा. तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक विषयावर ऐकायचं असेल तर आम्ही नक्की विचार करू. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींशी, कमेंट्स करा आणि हॅपी सेलिब्रेशन. थँक यू.